गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण बघितलं होतं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. आता ह्या डायग्राम मध्ये जो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार झालाय तिथे लिहिलंय बघा, ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. तर ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे इथं जो थीटा आहे ना, हे थीटा म्हणजे ॲक्यूट अँगल तयार झाले. ओके. आणि जो शेप ऑफ मेनिस्कस आहे, तर मेनिस्कस म्हणजे कर्ड सरफेस. लक्षात ठेवा, मेनिस्कस म्हणजे कर्ड सरफेस. लिक्विडला एक कर्ड तयार होतो, कर्व. लक्षात आलं? कर्ड म्हणजे कळतंय ना. आता समजा तुमचा स्ट्रेट रोड आहे. आपण पहिल्या टॉपिक मध्ये फिजिक्सच्या रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये बघितलंय, सर्क्युलर मोशन मध्ये सरळ रोड आहे, कट मारताय उजव्या साईडला किंवा डाव्या साईड म्हणजे कर्व तयार झाला, कर्व लाईक दॅट. हे तुमचं सरळ रोड आहे. आता ह्याला रोड म्हणू नका मित्रांनो, ह्याला म्हणा लिक्विडची सरफेस आहे. ही सरळ गेलेली आहे, सरळ गेलेली आहे, आणि हिथं टर्न मारलाय त्यानं. हे असं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो पार्ट आहे दॅट इज सॉलिड पार्ट. हा तुमचा जो पार्ट आहे दॅट इज सॉलिड अँड दिस वन इज व्हॉट, लिक्विड. हे पहिलं लक्षात घ्या. ओके, हे तुमचं सॉलिड पार्ट आणि दिस वन इज लिक्विड. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर पाहिजे असेल तर यू हॅव टू टेक केरोसिन ऍज अ लिक्विड. बघा मी काय म्हणतोय, यू हॅव टू टेक केरोसिन ऍज अ लिक्विड इन अ ग्लास बॉटल. ग्लास म्हणजे सॉलिड. ओके, आणि हे तुमचं केरोसिन आहे. मी त्याला नाव सॉलिड आणि लिक्विड दिलंय. श्रावणी जरा माईक थोडासा ऑफ करा. थँक्यू. तर हे सॉलिड सरफेस आहे. हा जो आहे ना, हा सॉलिड पार्ट आहे, म्हणजेच ग्लास बॉटल आहे. आणि हे जे लिक्विड आहे म्हणजे ते केरोसिन त्यात तुम्ही घेतलेला आहे. ओके, तर त्यावेळेस तुमचा जो वरचा लिक्विड सरफेस जो आहे ना, फ्री सरफेस, त्या फ्री सरफेस मध्ये हा कॉन्केव मेनिस्कस तयार होतो. हे बघा, हे कॉन्केव. आता पहिलं तुम्हाला परफेक्ट समजावून देतो की कॉन्केव म्हणजे काय मित्रांनो. व्हॉट इज मीन बाय कॉन्केव. ठीक आहे. आता मॉर्निंग आहे, आपण टी घेतो, कप मध्ये घेतो, पण लईच गरम असला तर त्याला बशीत ओततो. ती जी बशी आहे ना, बशी, ही बशी ती म्हणजे तुमची आतली जी बाजू आहे, ही आतली बाजू, ह्याला म्हणतात कॉन्केव. तुम्ही लर्न केलेला आहे कॉन्केव पार्ट आणि कॉन्व्हेक्स पार्ट लेन्स मध्ये, 10th मध्ये झालंय, 11th मध्ये झालंय. ओके, तर हा जो आतला पार्ट आहे त्याला म्हणायचं कॉन्केव. या असं ह्याला म्हणायचं कॉन्केव. लक्षात आलं? हा जो पार्ट आहे दॅट इज नथिंग बट व्हॉट, कॉन्केव. ह्याला जर तुम्हाला कॉन्व्हेक्स दाखवायचं असेल तर बाहेरच्या बाजूने तुम्ही काय म्हणणार, ह्याला कॉन्व्हेक्स म्हणणार. हे पहिलं महत्वाचं आहे बघा. ही बशी ही जी तुमची आहे, चहाची बशी, आतली बाजू ज्याच्यामध्ये चहा घेताय ते झालं कॉन्केव, आणि असं हातात धरताय ते झालं बाहेरची बाजू, त्याला म्हणतात आउटर. आउटर बाजू ही कॉन्व्हेक्स. म्हणजे मी एकामध्येच दाखवलं. कॉन्केव म्हणजे आतली बाजू. हे महत्वाचं आहे कारण परत आणि एक डेरिव्हेशन येणार आहे, तिथं लागणार आहे. ही आतली बाजू म्हणजे कॉन्केव. ही आतली बाजू म्हणजे काय, कॉन्केव. दिस वन. हे बघा, ही झाली तुमची कॉन्केव. ब्ल्यू कलर दाखवला बघा, कॉन्केव. आणि ही बाहेरचे म्हणजे काय, कॉन्व्हेक्स. हे पहिलं महत्वाचं कळणं. बरोबर आहे, कळायला पाहिजे हे पहिलं. ठीक आहे, तर हे झालं कॉन्केव. तसं हे फ्री सरफेस सरळ होतं आणि नंतर असं हिथं कॉन्केव झालंय बघा. हे बघा, हिथं कॉन्केव झालंय. आता हे कॉन्केव कसं झालंय ते मी एक्सप्लेन करणार आहे मित्रांनो, ते मी एक्सप्लेन करणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे, बघा तुमची डायग्राम ड्रॉ झालेलीच असणार. ओके, आता नेक्स्ट पार्ट बघा, त्याचं एक्सप्लेनेशन बघा. बघा डायग्राम सर्वांची झाली आहे का? ठीक आहे, आता याचं एक्सप्लेनेशन सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा बघा, पहिला जो पार्ट आहे दॅट इज कन्सिडर अ मॉलिक्यूल ए. हा जो मॉलिक्यूल ए आहे
ऑन द सरफेस ऑफ द लिक्विड अँड नियर द वॉल ऑफ द कंटेनर. हा तुमचा कंटेनर समजा, हे सॉलिड ग्लास बॉटल आहे म्हणजे कंटेनर. तर पहिला पॉइंट लिहितो बघा, लिहा सोबत लिहा. चला पहिला पॉइंट, कन्सिडर लिक्विड मॉलिक्यूल ए. Consider liquid molecule A. Consider liquid molecule A on a surface near wall of container. वॉल ऑफ कंटेनर म्हणजे कंटेनरच्या जवळ आहे, म्हणजे इथं. आता हे बघा, इथं लिक्विड पॉइंट असणार, इथं लिक्विड पॉइंट असणार, इथं लिक्विड पॉइंट असणार, इथं लिक्विड, म्हणजे हे सगळे लिक्विडचे मॉलिक्यूल असणार आहेत. त्यातला ए मॉलिक्यूल बरोबर इथं आहे, कडेला नियर द वॉल ऑफ द कंटेनर टेकलाय, टच झालाय. कशाला? या सॉलिड सरफेसला, किंवा त्याच्या जवळ आलाय, नियर वॉल ऑफ द कंटेनर. ठीक आहे, ही तुमची वॉल आहे, याला लिहितो पाहिजे तर वॉल ऑफ कंटेनर. हे समजण्यासाठी हा, हे काय लिहायची गरज नाही, पण डायग्राम क्लिअर कट, हे एकदम डायग्राम दिसली की तुम्हाला समजायच पाहिजे असं लिहिलंय. ठीक आहे, ओके. आता सेकंड पॉइंट बघा. आता सेकंड पॉइंट जो आहे, तर ह्या लिक्विड मॉलिक्यूल ए वर जिथं मी इकडं परत इकडं असे काही फोर्सेस दाखवलेले आहेत मित्रांनो. काय दाखवलेले आहेत? फोर्सेस. ठीक आहे, तर पहिला जो फोर्स आहे तो एपी फोर्स आहे. बघा आता एक पक्का ध्यानात ठेवा, तुमचा लिक्विड मॉलिक्यूल जो आहे तो तुमचा ए आहे. इज लिक्विड, इज व्हॉट? लिक्विड. लक्षात आलं? तर ह्या लिक्विड मॉलिक्यूल ए वर बघा, हा जो तुमचा लिक्विड मॉलिक्यूल ए आहे त्याच्याकडे एक फोर्स तुम्ही ऍक्ट केलेला आहे, दॅट इज एपी फोर्स ऍक्ट होतो. ठीक आहे, आणि तो एपी फोर्स म्हणजेच तुमचा झाला ऍडेसिव्ह फोर्स. का सांगा? कारण ए म्हणजे लिक्विड आहे. बघा मित्रांनो, ए म्हणजे लिक्विड आहे. ठीक आहे, आणि हा तुमचा इकडा आहे म्हणजेच कुठं आहे? हा तुमचा सॉलिड पार्ट आहे ना, सॉलिड. मग सॉलिड आणि लिक्विड, बघा सॉलिड हे तुमचं सॉलिड आहे, सॉलिड हा जो पार्ट आहे ना सॉलिड पार्ट आहे. ठीक आहे, हा जो तुमचा काय आहे? सॉलिड पार्ट आहे. तर सॉलिड आणि लिक्विड म्हणजेच तुमचा ऍडेसिव्ह फोर्स झाला. तर इथे येतो बघा, दी forces acting molecule A is, ठीक आहे, किंवा आर लिहितो पाहिजे तर, किंवा ए, कारण शेवटी रिझल्टंट आणि घेणार आहे. पहिला एपी जो तुमचा आहे, एपी दॅट इज इक्वल टू कोहेसिव्ह फोर्स. इथे लिहितो कोहेसिव्ह, सॉरी ऍडेसिव्ह फोर्स, नॉट कोहेसिव्ह, इट इज ऍडेसिव्ह फोर्स मित्रांनो. ठीक आहे, इथे येतो ऍडेसिव्ह फोर्स. ठीक आहे, आणि दुसरा एक फोर्स आहे बघा, एसी. दिसतोय इथं, हा एसी आहे. एसी हे लिक्विड आहे आणि सी मध्ये लिक्विडच आहे. हे सी म्हणजे लिक्विड आहे, हे डॉटेड इथं दाखवले म्हणजे लिक्विड. मग लिक्विड म्हणजे तुमचा कोहेसिव्ह फोर्स झाला. ए मॉलिक्यूल लिक्विड आहे आणि सी सुद्धा हे लिक्विड पाण्यात आहे, म्हणजे पाणी सेम सबस्टन्स मधला फोर्स म्हणजेच कोहेसिव्ह फोर्स. तर इथे लिहितो बघा, एसी इज कोहेसिव्ह फोर्स. एसी इज कोहेसिव्ह फोर्स. झालं? हा, आता बघा, हा आता महत्वाचं आहे, तुम्हाला एपी एक फोर्स दाखवला, एसी एक फोर्स दाखवला. एपी आणि एसी दाखवताना मी कसं दाखवलंय बघा, जरा लक्षात घ्या. एपी कसा थिक दाखवलाय बघा, थिक दाखवलाय, थिक. आणि एसी जरास कमी दाखवलाय, कमी म्हणजे थिन दाखवलाय. हे थिक दाखवलंय, हे थिन दाखवलंय. का दाखवलं असेल मित्रांनो? कारण ते दोन्ही फोर्स जे ऍक्ट होणार आहेत ते सारखेच आहेत का, एक जास्त आहे का एक कमी आहे, ह्याच्यासाठी मी डायग्राम मध्येच क्लिअर कट सांगितलंय. हे ठीक आहे म्हणजे हे जास्त आहे, कळालं? हे ठीक आहे म्हणजे काय? हे जास्त आहे. बघा किती सोपं करून दाखवलंय डायग्राम मध्ये मी. हा बी फोर्स दाखवलाय, हा बी फोर्स दाखवलाय, पण दोघात फरक कसा दाखवलाय बघा. हे थिक जरा जाड दिसायला लागलंय आणि हे जरा थिन आहे. एसी थिन आहे आणि हे थिक जाड आहे, म्हणजेच एपी तुमचा ग्रेटर असणार आहे.
तिथं कोहेसिव्ह फोर्स तुमचा काय असतो, ग्रेटर असतो. तर इथं लिहितो बघा, ईपी ग्रेटर दॅन एसी. क्लिअर का? डायग्रामच सांगते तुम्हाला. म्हणजे महत्वाचं काय, डायग्राम एकदा तुमची मेमोराईज झाली ही ऑटोमॅटिक लिहायला पाहिजे. अहो कशाला पाठ करायचं, काय गरज आहे का पाठ करायची? जे आहे तेच लिहित चाललोय मी. क्लिअर? हा ठीक आहे. आता नेक्स्ट पार्ट बघा. ठीक आहे, एपी इज ग्रेटर दॅन एसी झालं. ओके, आता ह्याच्यानंतर एपी जर जास्त झाला, एसी पेक्षा जास्त झाला, आता हे आणि हे इन्क्लाइंड आहेत एकमेकांना, इन्क्लाइंड. मग त्याचा रिझल्टंट असणार आहे. 11चं लॉ पॅराग्राम माहित आहे तुम्हाला, एक असा फोर्स आणि एक असा फोर्स पीक्यू असतो तुम्हाला लॉ पॅराग्राम मध्ये. तर त्याचा रिझल्ट येतो, तसा ह्याचा रिझल्टंट येणार आहे. म्हणजे अजून एक फोर्स इथं दिसतोय का या, ठीक आहे. तर एपी ग्रेटर दॅन एसी आहे. ठीक आहे, एपी ग्रेटर दॅन एसी आहे. आणि एआर जो आहे, एआर जो आहे तो तुमचा काय आहे, रिझल्टंट फोर्स आहे. या दोघांचा रिझल्टंट फोर्स येणार आहे, कारण दोघं एकमेकांना इन्क्लाइंड इथं दाखवले. ठीक आहे, इन्क्लाइंड म्हणजे एक असा आणि असा आहे. जो थिटा नाव बरं का, अजून थिटाला मी जायचंच आहे. ठीक आहे, हे आणि हे, त्यामुळे तिथं एआर काय झाला, रिझल्टंट फोर्स. ठीक आहे, आणि तो जो रिझल्टंट फोर्स आहे, ठीक आहे, तो जो रिझल्टंट फोर्स आहे तो कुठं असणार आहे बघा. तो जो रिझल्टंट फोर्स आहे तो डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड असणार आहे. बघा, एआर इज द रिझल्टंट फोर्स, इज इथं लिहितो बघा, इज डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड. तुम्ही म्हणा तसंच का दाखवला, आहे का नाही? एआर तुम्ही सर असा का दाखवला, असा दाखवला म्हणजे सॉलिड मध्ये गेलाय. सॉलिड मध्ये का गेलाय मित्रांनो, का गेलाय सॉलिड मध्ये, कारण एपी जास्त आहे. एपी हा सुद्धा फोर्स सॉलिड मध्ये आहे, एसी पेक्षा जास्त आहे. म्हणजे तुमचा रिझल्टंट इकडेच असणार हो, कारण हा जास्त आहे, एपी जास्त आहे. पटलं? सहजासहजी कुणाला समजत नाही, लक्षात ठेवा. परफेक्ट सांगायला लावलंय, परफेक्ट. पाठांतराचं काय काम नाही इथं. आणि एसपी क्लासमध्ये पाठचा काही प्रश्नच येत नाही. समजणं, कन्सेप्ट समजायच पाहिजे, एसपी समजायच पाहिजे. ठीक आहे, बघा हे तुमचं ईपी थिक झालं, म्हणजे जास्त आहे एसी पेक्षा. हे जास्त आहे म्हणजे इकडेच वाढणार हो, है की नाही? बघा, ही ईपी जास्त आहे, ईपी जास्त म्हणजे इकडे वाढणार, म्हणजे तुमचा रिझल्टंट असणार तो इकडेच असणार, सॉलिड मध्ये असणार. म्हणून तिथे लिहिलंय एआर इज द रिझल्टंट फोर्स डिरेक्टेड इनसाइड द सॉलिड. हे सॉलिड पार्ट मध्ये तुमचा एआर झाला. 3 फोर्स झाले बघा. पहिले जे 2 फोर्स आहेत एपी आणि एसी, त्यात एपी जास्त झाला म्हणून रिझल्टंट तुमचा कशात आला, सॉलिड मध्ये आला. लक्षात आलं? ठीक आहे. आता ह्याच्यानंतर ही जी लिक्विड सरफेस अशी होती, म्हणजे ही फ्री सरफेस जी आहे, ती फ्री सरफेस या वॉल ऑफ दी कंडक्टरला कॉन्केव्ह मेनिस्कस तुमचा तयार होणार आहे. ते आता सांगतो कसं करायचं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचा रिझल्टंट मिळतो, एक लक्षात घ्या, इथं तुमचा लिक्विड मॉलिक्यूल आहे, बरोबर आहे. तर तुमचा जो फोर्स असणार आहे तो डाऊनवर्ड असणार आहे, असा म्हणजे बरोबर नॉर्मल असणार आहे. हे असं असतंय ना, बघा काल दाखवलंय आपण, डिरेक्टेड डाऊनवर्ड इनसाइड द लिक्विड. चालेल. मग प्रत्येक फ्री सरफेसला तुमचा जो फोर्स असणार आहे तो डाऊनवर्ड असणार आहे. मग त्यासाठी बघा, त्यासाठी व्हेरी इम्पॉर्टंट, त्यासाठी तुम्हाला आता इथं ए मॉलिक्युलवर जो तुमचा फोर्स ऍक्ट होणार आहे तो कसा होणार बघा. हे ए मॉलिक्युलचा रिझल्टंट फोर्स झाला, तर ही तुमची फ्री सरफेस झाली. तर हे तुमचं जे आहे, तर ह्या एआरला हिथं जसं हिथं लिक्विड मॉलिक्युल असला की नॉर्मली तुमचा फोर्स ऍक्ट झाला, तसं ह्याला जर नॉर्मल फोर्स दाखवायचा असेल तर ह्या फ्री सरफेसला तुम्हाला टँजेंट ड्रॉ करावे लागेल. बघा हे असं टँजेंट, एआर ला बरोबर टँजेंट मारायची. इथं जसं 90 डिग्री आहे, हे फोर्स म्हणजे हे फोर्स समजा तुम्ही बघा मार्करकडे लक्ष द्या, हे जे फोर्स आहे तसं हे फोर्स आहे, लक्षात घ्या. मग ह्याला बरोबर इथं जसं परपेंडिक्युलर टाकलाय तसं इथं परपेंडिक्युलर टाकलाय. आणि हे परपेंडिक्युलर टाकल्यामुळं बघा, हे परपेंडिक्युलर टाकल्यामुळं तुम्ही म्हणाल हे फ्री सरफेसचं मॉलिक्युल ए नियर द वॉल म्हणजे हिथं होतं, ते होतं अगोदर, पण ते
काय होणार आहे, इथं तुम्ही टँजंट मारल्यामुळं बघा, इथं तुम्ही टँजंट मारल्यामुळं हे जे मॉलिक्यूल आहे, ते मॉलिक्यूल असं क्रिप होतं. क्रिप म्हणजे काय, राईज होतं. क्रिप म्हणजे वर चढणे. मॉलिक्यूल ए हा तुमचा काय होतो, क्रिप होतो. म्हणजे असा सरळ न जाता तो असा वर चढतो, लाईक दिस. त्यामुळं नियर दी वॉल तुमचा कॉन्केव्ह मेनिस्कस तयार होतो. काय तयार होतो, कॉन्केव्ह मेनिस्कस तयार होतो. कळालं का? बघा परत सांगतो. हे एआर आहे, ह्या एआरला तुम्ही इथं परपेंडिक्युलर टाकलाच पाहिजे, कारण इथं जसा फोर्स आहे तसा हा एआर फोर्स रिझल्टंट फोर्स आहे. हे जसं इथं हे नॉर्मल आहेच, इथं 90 डिग्री आहेच, तसं हे तुमचं इथं 90 डिग्री. म्हणजेच तुम्हाला इथं एक लाईन ड्रॉ करावं लागेल बरोबर 90 डिग्री, म्हणून त्याला टँजंट म्हटलंय. ही टँजंट आहे ती फ्री सरफेसला आहे. फ्री सरफेसला म्हणजे असं सरफेस येणार इथं ते तटलंय, असं तटलंय म्हणजे इकडे येणारच नाही, इकडे येणार नाही. म्हणजे मॉलिक्यूल हे तुमचा क्रिप्स ऑन अ टँजंट, या टँजंट वर वरती जाणार आणि इथं तुमचा मॉलिक्यूल येणार. आणि दॅट्स वाय देयर इज अ फॉर्मेशन ऑफ व्हॉट, कॉन्केव्ह मेनिस्कस. काय म्हणणार त्याला, कॉन्केव्ह मेनिस्कस. कळालं? ठीक आहे. तर हा तुमचा लक्षात ठेवा, मॉलिक्यूल ए क्रिप्स अप. हा तुमचा मॉलिक्यूल ए काय होणार आहे, वरती जाणार आहे. आणि तुमचा जो शेप तयार होणार आहे तो कॉन्केव्ह तयार झाला, बशी सारखा तयार झाला. क्लिअर? ओके, समजला का बघा सर्वांना? यस, क्लिअर? ओके, इथं लिहितो बघा, हे स्टेटमेंट लिहून घ्या. चला, हे स्टेटमेंट लिहून घ्या. आणि तिसरा पॉइंट लिहितो इथं. तिसरा पॉइंट बघा, इथं तिसरा पॉइंट लिहितो. ठीक आहे, ह्याच्या पुढेच लिहितो पाहिजे तर, जराशी स्पेस आहे. तिसरा पॉइंट. सो resultant force is directed inside the solid. Okay, inside the solid for equilibrium. हाँ, जरा माइक ऑफ करा रोहित. For equilibrium, yeah, for equilibrium, for equilibrium, AR, yeah, AR must be, AR must be. रोहित माइक ऑफ करा जरा. AR must be normal. AR must be normal. AR to liquid surface. लिक्विड सरफेस, त्या लिक्विड सरफेसला नॉर्मल असला पाहिजे, म्हणजेच तो टँजंट असला पाहिजे. हा रोहित प्लीज माइक ऑफ करा. AR must be normal to liquid surface. Therefore, draw ET. Therefore, draw पाहिजे तर इकडे लिहितो बघा, इकडे लिहितो, इकडे लिहितो बघा. नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट. Therefore, draw AT tangent. Yeah, draw AT tangent to liquid surface. Tangent to liquid surface. Tangent to liquid surface. एक लक्षात घ्या, एखादी कर्व आहे, याला जर तुम्ही टँजंट असा मारला तर नॉर्मल बरोबर अशी असते, माहित आहे का? बघा, हे टँजंट आणि हे नॉर्मल, कळतंय काय? एआर नॉर्मल म्हणजे एआर तुमचा नॉर्मल झाला आणि हे तुमचं एटी म्हणजे हे टँजंट झालं. कळतंय का? बघा, लक्षात आलं? दाखवलंय बघा तिथे. तसं हे ड्रॉ एटी टँजंट टू द लिक्विड सरफेस. This makes
ठीक आहे. तेव्हा इथं लिहितो बघा, देअरफोर द लिक्विड, बघा वरती लिहितो आता, हे कळालं का बघा. हे तुमचं हे नॉर्मल म्हणजे एआर म्हणा, त्याला बरोबर हे टेंजंट दाखवलाय, इथं 80 टेंजंट दाखवलाय. ठीक आहे. ओके, पुढे लिहितो बघा, नेक्स्ट पॉईंट, पाचवा पॉईंट इथं वर लिहितो, जरा वर लिहितो इथं. ओके, स्पेस आहे इथं, इथं वरती लिहितो पाचवा पॉईंट घ्या. तर त्याच्यामध्ये therefore molecule A क्रिप्स अप. त्यावेळेस इथं शब्द पाईल अप पण लिहिलाय, PILE, तर इथं क्रिप्स लिहितो. क्रिप म्हणजे वर चढणे. झाडावर कसं चढतात मित्रांनो, माहित आहे तुम्हाला आता. ठीक आहे, लहानपणी तुम्ही झाडावर असं चढला असा, क्रिप्स अप. तसं हे मॉलिक्युल हे असं वर चढतंय, असं लाईक दिस. कळतंय, हे असं लाईक दिस. ठीक आहे. देअरफॉर मॉलिक्युल ए क्रिप्स अप, ठीक आहे, अगेन्स्ट सॉलिड सरफेस. इथं सॉलिड सरफेस आहे बघा, अगेन्स्ट सॉलिड सरफेस. ही सॉलिड सरफेस तुमची, अगेन्स्ट सॉलिड सरफेस, अगेन्स्ट सॉलिड सरफेस makes the meniscus concave, makes the meniscus म्हणजेच कर्व सरफेस तुमची, makes the meniscus concave. right on, make the meniscus concave. ल्या, कॉन्केवच्या खाली अंडरलाईन करा, मेक द मेनिस्कस कॉन्केव. त्याच्यामध्ये लिक्विड वेट्स द सॉलिड सरफेस असतो. लिक्विड वेट्स सॉलिड सरफेस. एक्झाम्पल पण लिहून घ्या. एक्झाम्पल, केरोसिन इन अ ग्लास बॉटल. केरोसिन इन ग्लास बॉटल, केरोसिन इन अ ग्लास बॉटल. फिनिश. इथं तुमचं एक्सप्लेनेशन संपलं. तुम्हाला जर एक्सप्लेनेशन विचारलं की एक्सप्लेन कॉन्केव मेनिस्कस इन लिक्विड सरफेस, तर त्यावेळेस ही डायग्राम दाखवायची आणि हे एक्सप्लेन करायचं. हा पहिला पार्ट झाला त्याच्यामध्ये. आणि एक्झाम्पल आहे केरोसिन इन अ ग्लास बॉटल, म्हणजे इथलं तुमचं लिक्विड केरोसिन असणार आहे आणि हे सॉलिड सरफेस म्हणजे ग्लास असणार आहे तुमचा. लिहून घ्या. सगळं कंप्लीट केलंय बघा. आता कॉन्केव का तयार झाला, कारण एक फंडा लक्षात ठेवा, मॉलिक्युल हे असा झाडावर चढल्यागत चढतोय. इथं झाड नाही, इथं ग्लास बॉटल आहे, सॉलिड सरफेस आहे, सॉलिड सरफेसवर चढतोय वरती, आणि त्यामुळे ही तुमची कॉन्केव तयार होते. काय तयार होते? कॉन्केव सरफेस तयार होते. एवढं फक्त लक्षात ठेवा कन्क्लुजन मध्ये. हा, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काल डेफिनेशन सांगितलंय मित्रांनो. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय सांगितलंय की फ्री सरफेसला जी टँजंट आहे ती टँजंट, आणि सॉलिड सरफेस, हे बघा, ही तुमची सॉलिड सरफेस झालं आणि हे तुमचं टँजंट झालं फ्री सरफेस. आहे बघा, ही फ्री सरफेस अशी आली वर गेली, त्याला टँजंट म्हणजे एपी असा केलाय, आणि त्याच्यामधला अँगल हे बघा, ह्यो अँगल म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि तो तुमचा ऍक्यूट आहे. ऍक्यूट म्हणजे माहित आहे 90 डिग्री पेक्षा कमी आहे बघा, 90 डिग्री पेक्षा कमी, हे तुमचं ऍक्यूट अँगल. क्लिअर? राईट. ल्या, ते इथं लिहिलंय बघा, ऍक्यूट अँगल. ते पण महत्वाचं आहे, ऑब्जेक्टिव्हला विचारतात.
ओके, बघा सर्वांना क्लिअर झालंय का बघा, चला मेसेज करा पटापट. ओके फाईन फाईन, ओके क्लिअर क्लिअर. येस, ठीक आहे चालेल. आता नेक्स्ट घ्या, आता ह्याच्या उलट करूया. एक तुमचा कॉन्केव्ह आहे. ओके, व्हेरी गुड फाईन, शबाश मित्रांनो. आता कॉन्केव्ह मिनिस्कस झालेला आहे, कॉन्वेक्स घेऊया, कॉन्वेक्स. ठीक आहे, चला लिहून घ्या. इथं एक बदल करतो, कॉन्वेक्स. सेकंड कॉन्वेक्स मिनिस्कस, कॉन्वेक्स मिनिस्कस. आता त्याची डायग्राम द्या. त्याच्यामध्ये आता अँगल बदल होणार आहे बघा, अँगल बदल होणार आहे. इथं तुमचा जो ऍक्टिव्ह लिहिला आहे बघा, काय काय बदल करतो बघा मी. इथं तुमचा ऍक्टिव्ह होणार आहे, काय होणार आहे, ऑप्ट्यूज. ऑप्ट्यूज, ठीक आहे, सॉरी, ऑप्ट्यूज अँगल म्हणजे 90 डिग्री पेक्षा जास्त. हा पहिला फरक झाला. आता त्याच्या डायग्राम मध्ये हे सॉलिड सरफेस दाखवणार आहे, लिक्विड सरफेस दाखवणार आहे. आता एक लक्षात घ्या, तुम्हाला मगाशी म्हटलं होतं की हे तुमचं कॉन्केव्ह आहे, चालेल. तसा जर मला सेपरेट दाखवायचं म्हटलं तर हे तुमचा कॉन्केव्ह आहे आणि हा तुमचा कॉन्व्हेक्स असतो बघा. हा तुमचा काय असतो, कॉन्व्हेक्स. हा तुमचा कॉन्व्हेक्स असतो. म्हणजे असा पार्ट तयार झाला पाहिजे तुमचा, म्हणजे हे असं सरळ येऊन खाली गेलं पाहिजे. म्हणजे आता झाडावरती चढलं होतं, आता त्या हे मॉलिक्युलला कुठे वरती गेले झाडावर, आता झाडावर खाली आणायचं त्याला टपाक केऱ्यात असं खाली आणायचा ये मॉलिक्युलला, म्हणजे कॉन्व्हेक्स. ते मगाशी चढलं होतं वर, आता खाली आणूया. चालेल, बघूया आता काय काय कसं खाली आणायचं, त्याला खाली उतरायचं. ओके, म्हणजेच त्या वॉलला कॉन्व्हेक्स सरफेस तयार होणार आहे. चालेल ना, ठीक आहे. बघा मग मॉलिक्युल